पण आता काय करतायत? याला फोड, त्याला तोड, त्याला ईडी सीबीआयची धमकी दे, त्याला कारागृहात टाक, त्याला धमकी देऊन आपल्याकडे वळव, मग त्याचे सगळे पाप धुवून टाकायचे. हा काय प्रकार चाललेला आहे? लोकशाहीसाठी किती घातक आहे मंडळी. एखादं बिल पास करून घेण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे 6 खासदार हे घेणार आहेत. कशासाठी घेणार आहेत? ते शिंदे साहेबाकडे जाणार आहेत की भाजपकडे जाणार आहेत? तुम्ही त्याचे अंदाज लावत बसा. चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना व्हायचं आहे. त्यासाठी अफाट प्रयत्न सुरू आहे. तिकडे राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले आहेत, तिकडे फुटबिंगारा सगळा झाला आहे, तिकडे शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत, तिकडे त्या मनसेचं काहीच अस्तित्व दिसत नाही, तिकडे राहुल गांधी ओरडतायत. अरे विरोधी पक्ष नसला तर या देशाचं होणार काय? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी अन्नभक्तांना नेहमीच विचारतो की तुम्ही ज्या गोष्टीवरती अबे एक सत्ता, एक हाती सत्ता असली की तो अहंकार एक जास्त लयाला जात असतो, एकदम उंचीवर जात असतो. आणि मग वाटोळं कुणाचं होते तर तुमचं, आमचं, सामान्य नागरिकांचं. प्रत्येकच स्वतःला जर व्हीव्हीआयपी समजत असेल तर हरकत नाही. मंडळी असो, 6 खासदारांनी 15 करोड रुपये ॲडव्हान्स घेतल्याची बातमी संजय राऊत यांनी एक्सवरून दिली. संजय राऊतांच्या बोलण्यावर अनेक जण विश्वास ठेवत नाही, पण ते सामनाचे संपादक आहेत आणि आपलं शिवसेनेचे विश्वासू आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे. त्यामुळे आपल्याला खरं मानायला हरकत नाही. आता तुम्हाला आज बातमी संध्याकाळपर्यंत क्लिअर होईलच, कारण कोणी नांदेडहून, कोणी पुण्याहून, कोणी मुंबईहून दिल्लीला रवाना झालेला आहे. आणि आता 9 खासदार होते उद्धव साहेबांकडे, आता त्यापैकी 7 जर गेले तर मग उरलेले 2 आहेत. मला वाटतं ते आता राज्यसभेचे आहेत, संजय राऊत साहेब आणि त्या कोण चतुर्वेदी. असं मंडळी, शिवसेनेच्या भिंती कोसळल्या, 2 भिंती कोसळल्या, 2 शिल्लक आहेत. आता पुढे पाहू काय व्हायचं ते होईल. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ही लोकशाहीसाठी व्यवस्थित ही घटना, ही गोष्ट आहे का? ही पूरक आहे का?